नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP खताबद्दल संपूर्ण माहिती। हे खत कोणत्या पिकांसाठी योग्य आहे, याचे काय फायदे आहेत आणि हे खत कधी वापरावे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटी तुमच्या शंका कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। सिंगल सुपर फॉस्फेट खतामध्ये कोणते घटक आहेत ते जाणून घेऊया। तर सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच SSP हे एक फॉस्फरस युक्त खत आहे। तर यामध्ये फॉस्फरस आहे 16%, सल्फर आहे 11 ते 12% आणि कॅल्शियम आहे 19 ते 21%। तर आता या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया। तर पिकांची मुळे चांगली होतात, त्याचबरोबर रोपाची निरोगी वाढ होते, फळधारणा आणि फुलधारणा वाढते, दाणे अधिक भरगच्च होतात आणि उत्पादन वाढते, झिंक व मॅग्नेशियम यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण चांगले होते आणि या खताचा वापर केल्यामुळे आपल्या मातीची रचना पण सुधारते। हे खत पिकांमध्ये केव्हा वापरायचं आहे ते जाणून घेऊया। तर सिंगल सुपर फॉस्फेट हे खत माती तयार करताना किंवा पेरणीपूर्वी वापरण्यासाठी योग्य आहे। याचा प्रभाव हळूहळू दिसतो, त्यामुळे ते पेरणीपूर्वी दिल्यास चांगली फायदा होतो। तर आता पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला हे खत वापरायचं आहे, तर पेरणीपूर्वी, पेरणीनंतर किंवा आपल्या पिकाच्या आवश्यकतेनुसार आपल्याला SSP खताचा वापर करायचा आहे। तर आता हे आपण कोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो, तर गहू, हरभरा, तूर, भात, मका, द्राक्ष, संत्री, आंबा, मोसंबी, पेरू, ऊस, कापूस आणि तेलबिया यासारख्या पिकांमध्ये आपण या खताचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला जर सिंगल सुपर फॉस्फेट खताची माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। आणि हे खत तुम्ही कोणत्या पिकांसाठी वापरता, तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।